हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजा, अरे अशी संन्यस्त वृत्ती ठेवली, नाम मुखाने चालू असेल तर उद्धार होतोच होतो. भगवंत आपल्यावर कृपा करतोच करतो. तेवढा आपला फक्त विश्वास त्याच्यावरती पाहिजे आणि त्याच्या नामावरती पाहिजे. आणि हा नामावरचा विश्वास पक्का करण्यासाठीच श्री महाराजांनी अवतार कार्य केलं. नामावर किती दृढ विश्वास पाहिजे. ज्या वेळेला श्री महाराजांची आई म्हणाली, गणू अरे मला काशी यात्रा करायची रे, एकच तेवढी इच्छा बाकी राहिली, बाकी सगळं तू केलंच माझं पूर्ण. गणूभाऊ म्हणे चला उद्या निघायचंय. अरे उद्या? अजून बॅग नाही भरली, काय नाही काही तयारी नाही, तहान लाडू नाही, भूक लाडू नाही, काहीच अजून तयार नाही, तो लगेच निघायचं. हो उद्याच्या उद्या. आणि आईनी या बॅगेत हे घे, त्या ट्रंकेत ते घे, त्या ट्रंकेत हे, एवढं सगळं झालं. महाराजांनी ही काय सगळी माया गोळा केलीस. अरे म्हणाले काशीला जायचंय, सगळं लागणार नाही का हे बरोबर. आणि तुला जे आवडतं ना ते सगळं घेतलंय हो बरोबर. आईच्या काळजीने बोलतीये. आणि गणूबा पटकन म्हणाले, आई हे सगळं इथेच ठेवायचंय, ही सगळी माया बरोबर घेऊ नकोस. का आपण काशीला चाललोय त्यामुळे घरचा विचार करायचा नाहीये, म्हणूनच लोकांना बोलवलंय, ते सगळं लुटून नेणार आहेत आता. आणि शब्दशः लोकांना बोलवून जी जी घरातली वस्तू होती ती सगळी लुटवून दिली महाराज. संकल्पावी माया संसाराची, सगळं लुटवून दिलं. आणि फक्त आई स्वतः आणि जी काय भक्त मंडळी बरोबर घेतलेली होती, ती जी काय आईची तयारी होती तेवढी फक्त कपडे बरोबर ठेवले. भक्त श्री महाराज निघाले आईला घेऊन. संन्यस्त वृत्ती. आई अगं तूही तसंच राहायचं आता माझ्यासारखंच. का घरचं आठवायचं नाही आता आपल्याला. कारण जर तिथे भगवंताच्या पायावर डोकं ठेवताना घरची आठवण झाली, अरे बापरे गॅसवर दूध ठेवलेलं होतं विसरलेच, मग त्या दर्शनाला जाऊन फायदा काय. आम्ही देवळाच्या दारात येतोय, देवांचं दर्शन घेतोय, भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेतोय, करतोय सगळं करतोय, पण डोक्यात घरचे विचार आहेत, उपयोग काय. आपण जिथे जातोय तिथे त्यांचं होऊन थोड्या वेळ तरी, म्हणून देवळातनं दर्शन घेतल्यावर 5 मिनिटं तरी बसावं असं शास्त्र काय आहे. त्याचं कारणच ते आहे की त्याच्याशी ओळख करून घ्या. संन्यस्त वृत्तीने राहायचंय, ते राहिले तसं त्यांच्यासारखं आपण राहायचा प्रयत्न तर करूया. अगदी कणभर तरी करू, 100% नाही शक्य. म्हणून राजा काय सांगा बरे तुला. या जडभरतांनी संन्यस्त वृत्ती पाळली, पण अशी कथा राजा मी आता तुला सांगतोय
की जो आयुष्यभर चांगला वागलेला होता, पण काही क्षणासाठी त्याची उपासना बाजूला झाली आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी भगवंताचं नाम घेतलं तरी त्याचा उद्धार झाला. म्हणून भगवंतही आपल्याला गीतेत एक वचन असं देतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळात जरी माझं नाव घेतलं त्यावेळेला तरी मी तुमची सुटका करीन. असं होतं का? सह्यांसाठी सगळी धावपळ चाललेली असते. प्रॉपर्टी, आपले आई वडील आता मरणासन्न झाले, कधी जातील माहिती नाही, सह्या करा पाहिल्या. मग आम्ही महाराजांचं म्हणून घेण्यात काय अर्थ आहे? नाही मिळालं एखादं तुला, काय फरक पडतोय तुझ्या आयुष्यात? एवढं कमवून बसलाय, स्वतःच एक चांगलं नाव झालंय, मग ते नाव झालेलं असं भांडून कोर्टामध्ये घालून टाकायचंय? लोकांना चर्चेला विषय असतोच, कसली होती दोन भावंड नुसती भांडताय. आम्ही नुसतं नामांचं चरित्र ऐकायचो, काय सावत्र असून सख्या सगळे. तू वागतोयस का? तुझ्यात आहे का? तुमच्या कुठेतरी मुंगळा चावतोय खाली नाही, तुम्ही बडबडताय. मग तू कुठे चावतोय हे झाल्यावर सांगेन. पण आम्ही रामांचं चरित्र ऐकायचं, नुसतं सोडून द्यायचं. पण अरे राजा, अशी काही काही इथे चरित्र येतात, काय त्या भगवंताची लीला असावी. त्याने शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम घेतलं आणि भगवंताने त्याचा उद्धार केला. मग राजन विचारतायत, महाराज कोण होता असा तो पुण्य पुरुष? अरे राजा, अत्यंत धार्मिक घरात जन्माला आलेला, अतिशय विद्वान होता, कान्य कुब्ज नावाच्या नगरात राहणारा हा, त्याचं नाव होतं अजामेळ. हा भागवतकार सांगतात शास्त्रज्ञ होता. म्हणजे किती हुशार असेल बघा. शास्त्रज्ञ होता मोठा, प्रचंड बुद्धिमत्ता, सगळं चांगलं होतं. आणि त्याचं रोजचं ठरलेलं असायचं, नदीवर स्नानाला जाणं, तिथे स्नान संध्याधिक सगळी कर्म करणं, भगवंताची उपासना जी जी करता येईल तेवढी तिथे करावी. का? नदी म्हणजे एक आपल्याला मिळालेलं तीर्थक्षेत्र असतं. त्या क्षेत्रावरती बसून जर तेवढं उपासना झाली तर तेवढं आपल्याला जास्ती पुण्य मिळतं. म्हणून रामाची मंदिरं सगळीकडे. मग अयोध्येला काय महत्व? अयोध्येला कशाला जायचं? आमच्या गावात राम मंदिर आहे, तिथे कशाला जायचं? यासाठी आमचे मुरारी बापू फार सुंदर उदाहरण देतात. ते विचारतात, गाडीचा टायर पंक्चर झाला, काय करता? गाडीची हवा कमी झाली, काय करता? पंक्चरवाल्याकडे जाता, बरोबर ना? मग ते पुढचा प्रश्न असा करतात, आता हवा आहे ना, ही का नाही भरत टायर मध्ये? आहे ना का नाहीये? मग ही भरता का? नाही म्हणाली ना. बरोबर, टायरवाल्याकडेच जायला. का जायला लागतं? त्याला त्यातलं ज्ञान असतं. ते ज्ञान व्हायला अजून थोडं मोठं व्हायला लागेल. त्याला त्यातलं माहिती आहे, तो बरोबर तो खिळा काढून दाखवतो, हो हा बघा तुमच्या टायरमधला. तिथे का जायला लागतं? सगळीकडे हवा आहे, मग ती का नाही भरत? जसं आपल्याला पंक्चरवाल्याकडे पंक्चर झाल्यावर जायला लागतं, तसं राम सगळीकडे आहे, पण अयोध्येच्या रामाचं वेगळं आहे. कारण त्याचा जन्म झाला आहे तिथे. ती शेवटी भूमी पावन आहे, देवभूमी. म्हणून हा अजामेळ रोज स्नान करायला जाणं, उत्तम उपासना करणं. वडिलांनी सगळी कामं सांगितलेली असतात, बाबा येताना लाकडं आणायची, आपल्याला पुढला स्वयंपाक, आपल्याला हवन, हे सगळं करायचं. त्याच्यासाठी जे जे सगळं सामुग्री लागेल ती सगळी तो घेऊन यायचा. हे सगळं त्याचं उत्तम चाललेलं होतं. पण राजा, हे सगळं उत्तम चाललेलं खरं रे, पण एक दिवस असं झालं की त्यांनी
मध्य धुंद अवस्थेत असणार एक जोडपं बघितलं, जे काम क्रीडा करत होतं नको त्या अवस्थेत त्यांना बघितलं. आणि घरी आल्याबरोबर त्याच्या डोक्यात गेली पुढचे 4-5 दिवस तोच सारखा विचार, तोच प्रसंग डोळ्यासमोर. इतकं त्याला ते झालं की सगळं नामस्मरण विसरला आणि एका गणिकेकडे जाऊन बसला. ती बिचारी चांगली होती हो. ती रोज म्हणते, हा एवढा चांगला पुण्यात्मा का असं ह्याच्या नशिबाला, का माझ्याकडे हा येतोय रोज येतो नव्हे, आता तिथेच राहायला लागले आज्याकडे. का तो प्रसंग डोळ्यासमोर कायम रोज होता, त्याच विचारात राहिले सारखे. ती आपली बिचारी रोज सांगते, अहो नका हो असं करू, तुम्ही माझ्याकडे राहता याचं मला दुःख नाही, पण तुम्ही तुमची उपासना बंद केलीत, तुम्ही तुमचं नाम बंद केलं, असं नका. तो काय ऐकायला तयार. आणि करता 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 या गणिकेकडून त्याला 10 मुलं झालीत. गणिका बिचारी रोज त्याला प्रार्थना करते. आता हा मुलांचं पोट भरण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी फक्त गणिकेच्याच नादी लागलेला होता, पण आता चोरा मारा लूटमार सगळं करायला लागला. का नाही तर माझं घर कसं चालणार. म्हणून आधीचा त्याचा असणारा चेहरा आणि आता भयंकर झालेला चेहरा, ते हातात शस्त्र, येणार जाणाऱ्याची लूट करणं, त्याच्यावर आपला प्रपंच चालवणं, हे त्याचं सुरू झालं. 9 मुलं झाली आणि 10वा मुलगा आता उदरात वारतोय. आणि ह्या अजामेळाचं आणि त्या गणिकेचं एक भाग्य असं की गावात काही संत मंडळी आहे, सत्पुरुष आहे. आणि तिला कळलं कोणीतरी सत्पुरुष आलेत, माझ्यासाठी नको पण माझ्या नवऱ्यासाठी आता ती प्रार्थना करायला लागली. या माझ्याकडे एकदा पाय लावा फक्त आमच्या घराला, म्हणजे आमचं घर पावन होईल. आणि एक उपदेश असा आम्हाला करा, मला करा, की माझा नवरा त्याने सुधारेल आणि त्याला मुक्तता मिळेल. अहो तो अतिशय पुण्यात्मा आहे हो. तिने प्रार्थना केली, गुरूंची प्रार्थना केली, आणि सद्गुरू आपल्याला कधीही दूर लोटत नाही. ते म्हणाले, माय उद्या घरी नक्की येतो तुझ्या. आणि उदयिक सकाळी ती सगळी सत्पुरुष मंडळी घरी आली. तिने स्वागत केलं तिच्या परीने, निरांजन ओवाळलं वगैरे, पाय धुतले, जे जे करायचं होतं ते तिने सगळं केलं. आत बोलवलं आणि पहिलं वाक्य सांगितलं, महाराज आमचे हे यायच्या आत पटकन निघा उपदेश करू, पण ते झाले तर ते तुम्हालाही मारायला कमी नाही करणार. त्यामुळे मला असं पाप डोक्यावर घ्यायचं नाही. कुठल्या महापुरुषाला सत्पुरुषाला मारलं माझ्या नवऱ्याने म्हणून ते पाप डोक्यावर घ्यायचं नाही, म्हणून मी प्रार्थना करते आपल्याला. चाललं लगेच इथनं. अगं माय, तुला उपदेश केल्यावर लगेच निघतो जातो आम्ही, कुठे थांबणार होते ते. आणि त्या पद्धतीने उपदेश काय केलाय, फार महत्वाचा केला. ते साधू म्हणाले, माय आता जे 10वं जन्माला येणार आहे पुढे, अजून आलेलं नाही, ते जे येणार आहे त्याचं नाव नारायण असं ठेव. आणि त्याला हाक मारताना दोघांनी नारायणा गोड हाक मारा, पूर्ण नावाने हाक मारा, नार्या नव्हे. गावात जो महादेव असतो त्याचा होतो. वा, उत्तर दिलं त्याबद्दल धन्यवाद. पण पूर्वी काळी देवांची नावं ठेवण्याचं कारणच हे, त्या ह्याने नामस्मरण होत आहे. काय लोक नावं ठेवतील. परवा आम्ही वाईला कीर्तनाला गेलो, त्या वाईच्या दुकानातलं नाव होतं बकासूर.
चेष्टा नाही, आहेत साक्षीदार आहेत बरोबर. बकासूर मेन्स वेअर म्हणजे मालक काय असेल बघा. आमच्याकडल्या एका माईकवाल्याचं नाव आहे दुर्योधन. म्हटलं काय आई वडिलांना दुसरी नावच मिळाली नाही दिसत, किंवा हा जन्माला आला तेव्हा गाढवासारखा ओरडला असणार. त्याचं कारण सांगतो. महाभारत सांगतं जेव्हा दुर्योधन जन्माला आला तेव्हा तो गाढवासारखा ओरडतच जन्माला आला. त्यामुळे हा तसाच आलेला. गाढव नाव ठेवण्यापेक्षा दुर्योधन बरं आहे. मग गाढव म्हणून हाक मारू शकतो एक वेळ. पण हाक मारताना हाक माराल ना नारायणा नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नारायण 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 कमलापती कमल नयन कमलापती कमल नयन भयहारण भवतारण भयहारण भवतारण नारायण 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 आणि आशीर्वाद दिला. तुमचं सगळं उत्तम होऊ द्या असा आशीर्वाद दिला. नारायण हे नाव ठेवा सांगितलं आणि अजामेळ परत यायच्या आत हे निघूनही गेले. अरे महाराज नेहमीप्रमाणे सगळी लूटमार करून आले. हे रोजचं सुरू झालं. पण त्या पत्नीनी नारायण नाव ठेवण्याच्या आधीच मुखात सुरू झालं नारायण नारायण नारायण. त्यामुळे ज्या स्त्रिया आता गर्भवती आहेत, अजून पुढे होणार आहेत, त्यांनी लक्षात ठेवा, त्यांनी हे जप सारखे चालू ठेवायचे. नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय. हे सुखद प्रसूती होण्यासाठी आहे. म्हणून तिने नारायणना स्वतः सुरू केलं. आणि काय हो, थोड्याच दिवसात एक गोड बालक जन्माला आला. आणि सांगितल्याप्रमाणे बारशाला तिने ब्राह्मणांना बोलवलं, विद्वान ब्राह्मणांना बोलवलं. कारण ह्याच्याकडे सगळ्या लोकांनी दुर्लक्षच केलेलं होतं. आधी चांगला होता, पण असा वागायला लागल्यावर लोकांनी दुर्लक्ष केलं, बाजूला टाकला याला. पण ह्याची ही चांगली आहे, गणिका असली पत्नी चांगली आहे ती. त्याला लोकांनी वाईट टाकला, पण ही सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून होती. त्यामुळे तिने प्रार्थना केली ब्राह्मणांना, याल का नाव ठेवायला. ते आले. तो नामकरण संस्कार झाला आणि नाव ठेवलं नारायण. आणि तो इतका सुंदर बालक, ते गोड गुटगुटीत बालक, आता ह्याला सुचेना हो काय त्याच्याशिवाय. कारण सारखं नारायणा ए नारायणा उठलंच का रे, चला 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 आवरायचंय बरं पटापट चला, मला परत जायचंय रे लुटमार करायला. का नको जाऊ नारायणा, तू काय म्हणतोस नारायणा, नको जाऊ का. नाही जात, चल आज तुझ्या बरोबर खेळतो, वर्षभराची कमाई झालेली आहे नारायणा. नाही जात हो. असं 4-5 वाक्यात 3-4 वेळा नारायण यायचं. आपोआप नामस्मरण घडतंय. नकळताच पद अग्नीवरी पडे, न करी दाह ऐसे कधी न घडे. मला सांगा, मी आता इथून बाहेर गेलो घरात, तिथून इथे आलो, जर तिथे मध्ये सुई पिन काय पडलेलं असतं, निखारा पडलेला असता, त्यांनी विचार केला असता की हा कीर्तनकार बुवा याला द्यायचा नाहीये चटका, तो देणार का नाही देणार. देणार. कीर्तनकार असं नाही तर कोणी असो, तो चटका द्यायचं काम करणार. नकळत का होईना अग्नीवर पाय पडला, चटका देणार. तसं नकळत का होईना नामस्मरण घडलं, फायदा होणार. म्हणून नकळताच पद अग्नीवरी पडले.
नकळत पडलं तरी चटका बसतो, नकळत का होईना याच्याकडनं इतकं नाव व्हायला लागलं, नारायणा 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 सुरूच झालं दिवसभर सारखं तेच 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 तेच. आणि हाक मारताना पत्नीने सांगितलेलं होतं, साधूंचे शब्द लक्षात होते, प्रेमाने हाक मारा नारायणा, मग तेच गोड हाक मारत. आणि असं करता करता ही 10 मुलं झाली, 88 वर्ष झाली त्याला, 88 वय झालं भागवत सांगतो. आणि 88 वयाला इतके थकून गेले आजामेळ की आता अंथरुणाला खेळले. माणूस अंथरुणाला प्रचंड जेव्हा खेळतो तेव्हा तो स्वतः आजारी असतोच, पण अख्खं घरही आजारी होतं. मग त्यावेळेला त्या बेडवर असणाऱ्या माणसाने आणि घरातल्या माणसाने दुसरं काही करू नये, श्रीराम जयराम जय जय. कारण त्याच्या यातना भोगणं हे भगवंताच्या हातात आहे. त्याचे जे काही भोग होते ते भोगत असतात. त्यामुळे ते भोग आपल्यालाही का होईना 10% भोगायला लागतात. त्यामुळे अशी जर सेवा करायची वेळ आलीच, परमेश्वर कृपेने कोणावर येऊ नये, अगदी आलीच तर न रागवता आपण ते करत राहणं. याचं कारण आपणही त्या वयाला एखाद वेळेस पोचणार आहोत, एखाद वेळेस, नक्की नाही. त्यामुळे आपल्याला म्हातारपण आहे का नाही कोणाला माहिती आहे? आहे का माहिती? हे का बोलतोय? आता तुम्ही जेव्हा प्रवास करत असता गावागावांमध्ये सगळे भावपूर्ण श्रद्धांजलीचे बोर्ड हे सगळे तरुण पिढीचे आहेत ना. काय त्याच्या आई बापांना वाटत असेल, आमची मुलं व्यसनाधीन होत आहेत का, आमच्या घरातले संस्कार बंद पडले. कीर्तनाला ज्या ठिकाणी उतरावं तिथे विचारावं, काय रे बाळा रामरक्षा म्हटलीस का, मारुती स्तोत्र म्हटलंस का? तो म्हणायच्या आधी आतून आवाज, अहो दमलाय तो. अगं भावाने तू ग दमलाय कसला? गोव्यात आम्ही कीर्तनाला जातो, ख्रिश्चनांच्या घरी उतरायची वेळ येते. काकांनाही अनुभव आहे. नागपूरकडे गेलं की काही आमचे साथीदार मुसलमान आहेत, त्यांच्याकडे जायची वेळ येते. पण तिथे जाऊन विचारा, संध्याकाळच्या वेळात मुलगा मेडिकलला आहे, तो घरी येणार, हातपाय धुणार, नमाज पडणार, मग जेवायला बसणार. ख्रिश्चनाकडे जा, तो येणार घरी, मेणबत्ती लावणार, बायबल वाचणार, एक पान का होईना वाचणार, मग जेवायला बसणार. परवा आजी एक मला भेटल्या, अहो माझ्या नातवाचा फुटबॉल मध्ये पहिला नंबर आला. वा वा, चांगली गोष्ट आहे, फार आनंद आहे. काय तुमचा नातू तयार आहे हो? काय त्याला खेळताना वगैरे कुठे लागलं? नाही नाही, तिथे नाही आला, ग्राउंडवर नाही, मोबाईलवर. कसा नातू तुमचा? मोबाईलवर खेळण्यात एक नंबर कसले काढतोस, मैदानी खेळ खेळ. म्हणून आपल्या भागात सुद्धा आता मी पहिल्याच दिवशी हे म्हटलंय, नामस्मरणाबरोबर आता लाठी काठी कशी चालवायची हे शिकायला लागणार. मुलींना सुद्धा कराटे शिकायला लागणार. आपल्या एसटी स्टँडवर आपण फिक्स पाहिजे. आपल्याला बघितल्यावर समोरचा बाजूला झाला पाहिजे. हा इथे म्हणजे मस्ती करण्यात अर्थ नाही. आपण आपल्या गावापुरतं तर सांभाळूया, बाकी भारत देश सांभाळायला मोठी माणसं बसले. आपण आपल्या गावापुरतं एकदा जबरदस्त झालो की आपोआप गावाकडनं पुढे शहराकडे तशी सुधारणा होत जाणार. आणि मी कौतुक म्हणून सांगत नाही, आधी आम्ही केलेलं आहे आणि आम्ही लोकांना सांगतोय. आमच्या चिरंजीवांचं कराटे ब्लॅक बेल्ट पूर्ण झालेलं आहे. आता एनसीसी कॅम्प मधनं 10 दिवसांनी तो परत आलाय. ते सगळं शिक्षण तो घेऊन आलाय. आधी केले आणि मग सांगितले. त्यामुळे आपल्या पुढच्या मुलांना तेवढं तरी येता आलं पाहिजे. आपल्या जरी कोणी मुस्कडत म्हणजे आपल्याला हात उचलता तर आला पाहिजे कमीत कमी. मटण खाऊ नका, पण त्या मटणाच्या त्यांना मार्केटला एकदा घेऊन जा, रक्त बघायची सवय होऊ द्या. मला ढास मारल्यावर चक्कर येते, अरे ते रक्त बघून, ही आमची स्थिती. पण इथे जे पूर्वपुण्य आलेलं होतं, जे काय 88 वर्ष त्याच्याकडनं जे वाईट कर्म झालेलं होतं, ते हळूहळू बाजूला होत होतं. का? नारायणा,
एवढं चाललंय होय. मग अंथरुणाला खेळत तरी नारायणा अरे पाणी हवंय रे. मग त्या 9 मुलांना हाक मारतच नव्हते का? हाक मारत होते, पण प्रेम जास्ती ह्याच्यावर होतं. का? ती भगवंताची इच्छा होती. याच्या मुखातनं नाम आणण्याची जबाबदारी भगवंताची आहे. एकदा त्याने ते ठरवलं की तो सोडत नाही. आणि एकदा सोडायचं म्हटलं ना, सोडूनच देतो. आणि धरायचं म्हटलं, तुम्ही कुठेही असा, तो तुम्हाला सोडत नाही. मग पिक्चर जरी बघत असाल टॉकीज मध्ये, त्यावेळेला बरोबर तो आठवण करून देतो, नामस्मरणाची वेळ झालेली आहे. मग आपल्या पायातली चप्पल आपोआप निघते वेळ झाल्यावर. उपासनेची काही जणांची वेळ झाली की ते घरातनं जे बाहेर निघतात 6:45 ते पूर्ण कार्यक्रम करूनच घरी येतात. प्रत्येकाच्या वेळा ठरलेल्या आहेत. पण इथे नारायण नारायण इतकं झालं आणि एक दिवस मात्र भगवंताने सांगितलं, विष्णुदूतांनी, चला आणा त्याला. आणि इकडे यमांनी सुद्धा चित्रगुप्ताला विचारलं, आज कोणाचा आहे नंबर? अजामेळ, कांदी कुब्ज नगर, चला आणा. यमदूत आणि विष्णुदूत एकाच वेळेला आलेत. सुंदर प्रसंग आहे भागवतात. आणि ते 3 यमदूत येताना बघितले, हा ओरडायला लागला, नारायणा 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 नारायणा, कसं होणार माझं? हे 3 लोक मला न्यायला आलेत नारायणा. आणि असं म्हणेपर्यंत विष्णुदूत आले. नारायण नारायण नाम हे शेवटपर्यंत चाललेलं होतं. आणि शेवटचा शब्द नारायण उच्चारला, श्वास संपले. आता हे नक्की न्यायचंय कोणी? आता विष्णुदूत आणि यमदूत यांच्यात चर्चा सुरू झाली. कुणी न्यायचं? यमदूत सांगतायत, यमधर्मांची आज्ञा, याला आम्ही घेऊन जाणार या आत्म्याला, कारण आमच्या नावाचं आहे ते. विष्णुदूत सांगतायत, नाही 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 नाही, तुम्ही जरी धर्माकडनं आलेले असलात तरी धर्म कोणाच्या अधीन आहे? जे पालन करतायत या जगताचं भगवान विष्णू, त्यांनी आम्हाला पाठवलंय. का? कारण त्यांचं नाव घेतलं यांनी शेवट. त्यामुळे विष्णूंची आज्ञा आहे की तो इथे आला पाहिजे. तुम्ही सांगताय तिकडे नाही शक्य होणार. त्यामुळे आम्हीच याचा उद्धार करणार, काही झालं तरी. आणि ती सगळी चर्चा 2 अध्याय खर्ची पडलेत. विष्णुदूत यमदूत यांची चर्चा. पण त्याच्यात शेवटी विष्णुदूतांनी योग्य वेळी समजावलं त्यांना की एकंदरीत भगवंताच्या नामस्मरणाला महत्व आहे. ते त्यांनी घेतलेलं आहे. आणि भगवंताचं वचन आहे, मग असं सांगितलं, अंतकालेचं मामेव, ते त्याचं वचन आहे. ते भगवंत खरं करतायत. त्यामुळे आम्ही ह्याला घेऊन जाणार, काहीही झालं तरी. आणि त्या पद्धतीने यमदूतांनी ते मान्य केलं आणि अजामेळाचा उद्धार झाला. राजा, अरे जो आधीपासून नामस्मरण करत होता, उपासना करत होता, पण काही कारणास्तव तो बाजूला झाला, पण त्याला परत त्या नामस्मरणाची बुद्धी झाली. आणि ते नाम त्यांनी इतकं गायलं, नकळतपणे का होईना गायलं. त्यामुळे आपणही ते नाम असं जर कुठे चालू असेल तर मुद्दामून जाऊन बसावं, ते नाम घ्यावं आणि नाम घेता 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 तल्लीन होऊन जावं. म्हणजे काय होईल? आपला अजामेळ होणार नाही. प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा गुरुराजाला तहान प्रेमाची. त्यांना फक्त प्रेमाची तहान आहे, तेवढी ती भगवंताची आणि सद्गुरूंची. भागवतरा बाकी ते सगळं आपल्याला देत आहेत. आहे ना का नाहीये? एक टीव्ही सोडून 2 टीव्ही आहेत घरात. आमच्या सासूबाईंच्या सिरियलची वेळ असते ना संध्याकाळची, त्यामुळे एक टीव्ही वेगळाच ठेवलाय हॉलमध्ये. आणि आम्हाला IPL बघायला लागते. त्यामुळे आमच्या बेडरूम मध्ये अजून एक टीव्ही आहे. 2 टीव्ही आहेत, 2 फ्रीज आहेत, 2 गाड्या आहेत. सगळं देत आहेत महाराज. पण हे सगळं जे देत आहेत त्यांची उपासना कधी करणार? मग
त्याच्यासाठी 10 मिनिटं तरी रोजची. म्हणून राजा, अरे या अजामिळाने असंच नाम गायलं नकळत नकळतपणे, पण संन्यस्त वृत्तीने आधी राहत होता. त्याचा परिणाम शेवटी झाला त्या तपश्चरणाचा, आणि भगवंत त्याला घेऊन गेले. राजा, म्हणून असंच नाम आपण कायम गात राहावं. कारण पोट दिलंय भगवंतानी नाम गायला, का उगीच दिलंय बडबडच करत बसायचे? म्हणून ते नाम उत्तमपणे गायचं. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. आवाज कमी आला की झोप उडवाला. राजा, असं जर नामस्मरण तपश्चर्या चालू राहिली तर त्याचं फळ काय असतं रे? भगवंताच्या चरणापाशी जायला मिळतं. म्हणजे काय प्रसंग असेल अजामिळांच्या चरित्रातला की विष्णुदूत भांडतायत त्यांच्याशी, आम्हाला याला घेऊन जायचं. असं जर आपल्यासाठी भांडण व्हायला हवं असेल ना, विष्णुदूत आणि यमदूत, त्याच्यासाठी नाम गायला लागलं. एक माळ केली म्हणून मला विष्णुदूत नेला येतील, हा डोक्यातनं समज बाजूला करा. रोज एक माळ करतोय, किती मणी असतात? 100. वरचे 8 मापायचेच नसतात, 100च. कारण त्या 8 मण्यांमध्ये मुलगा 10वीला आहे, मुलगा 12वीला आहे, मुलाचं शिक्षण पूर्ण झालंय, आता नोकरीचं बघतोय. ते 8 मणी त्याच्यासाठी आहे. त्यामुळे 100 मण्यांमधनं श्री महाराज आजचं का कालचं प्रवचन आहे, नामासाठी नाम घ्या. ते कधी घेणार आपण? म्हणून एखादी माळ तरी बाकी मला काहीही नको यासाठी असावी. आता फक्त मी नामासाठी नाम, तुम्ही सांगितलं म्हणून मी नाम गातोय, आणि ते तुम्ही माझ्याकडनं करवून घ्या ही रोज प्रार्थना असावी. मी करतोय ही भावनाच नको. म्हणून राजा, काय प्रसंग असेल, राजा डोळ्यात पाणी आणून सांगतोय, महाराज सांगा सांगा, अजून सांगा, त्या भगवंताच्या लीलांचं वर्णन अजून सांगा. का अजून पुढे 3-4 दिवसांनी मला आता हे ऐकायला नाही मिळणार आहे, आणि तुमच्यासारख्या शुकदेवांकडून जे वैराग्य मूर्ती आहेत त्यांच्याकडून या सगळ्या कथा ऐकायला मिळत आहेत. शुकदेवांची अवस्था असावी, काय राजाची अवस्था असावी, आणि सगळ्या बसलेल्या ऋषींची अवस्था असावी. ते आपल्याला त्या प्रसंगात शिरल्याशिवाय कळणार नाही.
नाटकातले दिग्दर्शक काय सांगतात त्या प्रसंगात शिरा, त्या भूमिकेत शिरा. आणि जे टक लावून बघायचं नसतं ते नाटक, त्या नाटक या शब्दातच सगळं आहे ना, नाटक. जे टक लावून बघायचं नसतं ते नाटक, ते आम्ही इतकं बघतो टक लावून. पण जे खरं बघायला हवंय, जे ऐकायला हवंय, जे श्रवण करायला हवंय ते आम्ही सोडून देतो. म्हणून एक गौरव म्हणून आत्ता हे तुम्हाला सांगून ठेवतो, सावरकरांनी लिहिलेलं संन्यस्त खड्ग, संन्यस्त खड्ग हे नाटक पुनश्च एकदा कालपासून परत प्रेक्षकांच्या सेवेसाठी आलंय. ते जरूर आपल्या नातवंडांना, मुलांना दाखवा त्यावेळची परिस्थिती काय होती. अशी चांगलं जे असेल ते नक्की दाखवायला घेऊन जा. पण आजोबा आजींची जबाबदारी ही सुद्धा आहे की त्यांनी नातवंडांना कीर्तनालाही घेऊन जा. जिथे जिथे कीर्तन प्रवचन हे सगळं चाललंय तिथे तरुण पिढीने आता येणं गरजेचं आहे. का म्हणतोय? आम्ही तरुणच आहोत, आम्ही तुमच्यातलेच आहोत ना. मग जर आम्ही असे प्रयत्न करतोय तर समोरून पण तितकी तरुण माणसं असतील तर आम्हाला आनंद नाही का त्याचा? एक भागवतकार आता पुरणार नाही, प्रत्येक गावात भागवतकार नाही कीर्तनकार होणं गरजेचं आहे, कारण समाज जागृती व्हायला हवी. एक आजी रोज कीर्तनात जायची, माझी आजी सुद्धा येऊन बसली कीर्तना रोज. पूर्वीच्या काळी ते 4 महिने कीर्तन असायचं, चातुर्मास. लोक सांगतात काय सांगायचं बुवा तुम्हाला, 4 महिने चातुर्मास असतो आमच्याकडे. हो, मला माहितीच नव्हतं. 9 दिवसांचं नवरात्र काय सांगायचं. एवढंच नाही बुवा, 7 दिवसाचा सप्ताह असतो. वा, सगळे एकाच अर्थाचं बोलतोय. तुम्ही रिटर्न परत या, काचेचा ग्लास, मुलींची कन्याशाळा. आजी रोज कीर्तन. आणि पूर्वीच्या काळच्या बायका येताना कापूस घेऊन यायचे. कशासाठी? वाती, दुधाचे छोटस भांड भरून चालूच. 4 महिने कीर्तन झाले. राजू तो नातू रोज कुठे झाले साहेब कीर्तन ना, चल तू सांग आलं. 4था महिना झाला, सगळे कीर्तन संपली, काला झाला, सगळं झालं. आजी आली घरी. नातवाने प्रश्न केला, चल बुवानी काय सांगितलं सांग. ती म्हणाली तेवढंच लक्षात नाही राहिलं. म्हणाली मग केलंच काय 4 महिने? अरे काय केलं, बरोबर नेला होता कापूस. कापसाच्या गेल्या 400 वाती, नातीचाच नातू. तो म्हणाला मग काय ऐकलं काय माती? अरे मातीच ऐकून आली. पूर्वीच्या काळी असं सगळं असायचं. पण हे येणं, राजा तुझ्याही आजोबांनी हे सगळं करून ठेवलंय पूर्व पुण्य, म्हणून तू आता इथे आहेस. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्या. राजा म्हणून तू इथे आहेस. महाराज काय आता हे अजून नामस्मरण कोणी केलं, कसं केलं सांगा ना मला. आणि ह्या नामस्मरण आणि तपश्चर्येची पुढची कथा येते, ती म्हणजे दधीची ऋषींची. वृत्रासुर नावाचा असुर. सगळे शब्द नीट म्हणून बघा आणि लिहून बघा. वृत्रासुर जमणार आहे ना? बघा जमतंय का? हा वृत्रासुर आणि त्याच्या आधी असणारा एक असुर नव्हे चांगला होता, विश्वरूपा नावाचा. हा कोण होता? तर चित्रकेतू नावाचा हा राजा म्हणा, गंधर्व म्हणा, याला पार्वती देवींनी शाप दिला आणि तो चुकीचा वागला. त्याला सांगितलंय, शाप दिलाय, जा दानव योनीत जाशील. म्हणून हा त्वष्टा नावाचे होते, त्यांचा हा पुत्र म्हणून जन्माला आला.
आणि जो हा विश्वरूपा होता याला 3 मस्तक होते, 3 तोंड. भागवतकार सांगतात तो एका तोंडाने सोमरस घ्यायचा. सोमरस काय आहे हे सुद्धा कथा झाल्यावर सांगेल, किंवा गुगल सर्च करा. आता मुघल राहिलेले नाहीत पण गुगल नक्की आहे. त्यामुळे एका तोंडाने सोमरस, दुसऱ्याने मद्य आणि तिसऱ्या तोंडाने तो अन्न ग्रहण करायचा. 3 तोंड वेगवेगळी ठेवलेली होती त्याच्यासाठी. आणि ते त्वष्टा नावाचे त्याचे वडील, हा काय करायचा, हा देवांनाही आहुती द्यायचा आणि त्याच्याच बरोबरीने असुरांनाही आहुती द्यायचा. हे लपून छपून कामगिरी सगळी त्याची चाललेली होती. आणि असं जे सगळं लपून छपून करतात टेबला खालचे व्यवहार ते सुटत नाहीत. माणसाचं चरित्र अतिशय उत्तम असावं याचा आदर्श लाल बहादूर शास्त्री. किती चरित्र जबरदस्त असेल या माणसाचं. त्या काळात त्यांना पगार होता, मुलांनी ऐकून ठेवा, पॅकेज. त्या काळी त्यांना महिना पगार होता 60 रुपये. किती? 60 संसदेत. आणि एक दिवस त्यांच्या घरातलं कोणीतरी आजारी पडला. आता पैसा आणायचा कुठून? तो पत्नीने पटकन त्यांना पैसे काढून दिले. ते म्हणाले हे पैसे कुठून आले? ती म्हणाली माझ्यासारखी बायको तर चिंता काय को. अहो म्हणाले तुमच्या पगारातच मी 5-5 रुपये बाजूला काढून काढून हे सगळं साठवलंय. हो. ते हसून त्यांनी सांगितलं कौतुक नाही झालं फार, म्हणजे आपलं 55 मध्ये भागतंय. हो हो काय, हे दुसऱ्या दिवशी संसदेत गेले आणि मुख्यांना सांगितलं माझं 55 मध्ये भागतंय, माझा पगार 55 केला तरी चालेल. आता दाखवा असे कुठले लाल बहादूर आहेत. आता ते लाल आधी सोडून द्या, बहादूर भरपूर आहेत. स्वतःच पण ठेवायचं, दुसऱ्याचं पण घ्यायचं, तेही पुरत नाही, टेबल आहेच. पण असे लोक सुटत नाहीत. याचं कारण ही सगळी व्यवस्था सांभाळणारं एक वरती डिपार्टमेंट आहे, त्याला चित्रगुप्त असं म्हणतात. त्या चित्रगुप्त या नावातच सगळं आहे. जो सगळ्यांची गुप्त चित्र काढतो तो चित्रगुप्त. आपण काही करत नाही, कोणी बघत, हे बघतायत. हे फोटो अगदी सीसीटीव्ही चालू आहे काय, नाव टाकायची खोटी आहे, काय केळकर बुवानी केलंय सगळं दिसतंय. आणि हा विश्वारूपानी हे सगळं करत असताना हे इंद्राला सगळं बरोबर वाटलं नाही. त्यामुळे इंद्राने काय करावं, ब्रह्महत्या केली, याचा वध केला, मारला त्याला, त्याची 3ही मुंडकी उडवली. कारण ह्याची उपासनाही होतीच, पण हा असुरांनाही मदत करतोय का. त्यामुळे तो गेला आणि गेल्याबरोबर ब्रह्महत्येचं असलेलं पातक लगेच घ्यायला लागतं. ते इंद्रांनी घेतलं नाही. बराच वेळ तसाच राहिला. शेवटी आपल्या ओंजळीत ते सगळं घेतलं. नीट ऐका, हा फार विषय महत्वाचा. ओंजळीत सगळं घेतलं आणि 4 ठिकाणी त्याची विभागणी केली. ते पाप घेतलं ओंजळीत 4 ठिकाणी दिलं. कोणाकोणाला दिलं? पृथ्वी, जल, वृक्ष आणि स्त्रिया. या चौघांमध्ये त्यांनी हे पाप वाटले इंद्राने. पृथ्वीने काय केलं? पृथ्वीला शाप दिला त्यांनी. ते सगळं वाटलं खरं, पण पृथ्वी म्हणाली जिथे जिथे खड्डा भरेल पडेल तो आपोआप भरला पाहिजे. हे पहिलं मागून घेतलं त्यांनी. हा, म्हणून काही ठिकाणी खड्डे बघा आपोआप पडतात आणि आपोआप घुसतात, आपोआपच. रस्त्यांचा विषय मी करत, ते पाडतं कोण आणि भरतं कोण. रस्ता झाला की नळवाले येणार, आम्हाला खोदायचंय. मग आधी कुठे होतात? आणि तिला ते पाप कसं तिने घेतलं?
तर काही जमिनी आपल्याला ओसाड दिसतात बघा, ते तिचं पाप घेतलेलं आहे इंद्राकडून, की जिथे काही उगवतही नाही, ते पाप तिने घेतलं. वृक्षांनी असा एक वर मागून घेतला पाप घेण्याच्या आधी, की एखादा भाग जर आमचा तोडला तर तो पुन्हा भरला जावा, म्हणजे परत काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया व्हावी, म्हणून आपण मुळासकट काढतो बघा, बरोबर आहे ना. अर्ध तोडलं तर ते परत येत राहतं वरती, कारण तो तसा त्यांना दिलेला वर आहे. आणि ब्रह्महत्या कुठून बाहेर पडते? चिकाच्या मार्फत. जे चीक निघतो वृक्षांचा, ते ब्रह्महत्या ती तिथे घेतलेली आहे वृक्षांनी. स्त्रिया दर महिन्याला जो तुम्हाला त्रास होतो ते इथे न बोलण्यातलं आहे, ते असं घेतलं पाप इंद्राकडून, केलं इंद्राने, बघताय तुम्ही. आणि शेवट पाणी. पाण्याने पहिलं मागून काय घेतलं असेल उत्तम, तर माझे झरे वाढत राहू देत. म्हणून विहिरीत झरे असतात ना पाण्याचे, गोड पाण्याचे. बघा तुम्ही, काही असे आपले गड किल्ले आहेत जे समुद्रात आहेत, पण तिथलं पाणी गोड आहे का? भगवंताची लीला आहे. अशी कशी करणी, आणि देवाची अशी कशी देवाची करणी. नारळाच्या आतमध्ये पाणी, कोण पाणी भरतो? ते आम्हाला पंप लावायला लागतोय. तिथे कोण पाणी भरतंय? कुठला पंप लावतोय? तो आवाज तर येतोय का त्या पंपाचा? अर्धाची मोटर आहे, एकची मोटर आहे, कसली आहे ती? एकच मोटार चालली आहे. श्रीराम जय राम जय जय. असं पाण्याने घेतला, तो वर घेतला मागून. आणि त्यांनी पाप कसं घेतलं? तर फेस, बुडबुडे, हे पाण्याने घेतलेलं पाप आहे इंद्राकडून. त्यामुळे आपण काय करतो? फेस बुडबुडे बाजूला करतो आणि मग पाणी पितो किंवा घेतो. आणि शिवपुराणात तर असा वेगळा उल्लेख आहे की हे फेस, हा जो फेस येतो समुद्राला, तो काय करतो? त्या फेसामार्फत भगवान शंकरांची उपासना करतो. तो फेस स्वतःच वाहून घेतो भगवंताला, असं शिवपुराण सांगतो. त्यामुळे जे जे आपल्याला दिसतंय त्याचा प्रत्येकाचा काहीतरी उपयोग आहे, ते काही वाईट काही नाही. म्हणून ह्या विश्वरूपाच्या मृत्यूनंतर या त्वष्टा त्याचे वडील त्यांनी एक मोठा यज्ञ केला. यज्ञ कशासाठी? इंद्राचं वाटोळं व्हावं. बस, इंद्राचं वाटोळं व्हावं म्हणून यांनी यज्ञ सुरू केला 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 केला. आणि त्याच्यातून एक महाभयंकर असा प्राणी निर्माण झाला, म्हणजे मनुष्यच. आणि तो रोज वाढतोय बाणाच्या टोका एवढा. रोज त्याचं शरीर वाढत 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 चाललंय. आणि त्याचं नाव पडलं वृत्रासुर. तो वृत्रासुर जन्माला आला. आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी त्यांचं राष्ट्रीय कार्य सुरू केलं. आहे राक्षसांचं राष्ट्रीय कार्य लोकांना त्रास देणं, हे राष्ट्रीय कार्य आहे त्यांचं. आम्ही सुखात राहिलो पाहिजे. त्यांना असुर असं म्हणतात की जे स्वतःच्या फायदा बघतात ते असुर आहेत. दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी झालं. त्यामुळे त्या वृत्रासुराचा जन्म झाला 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 इतका त्याने हाहाकार उडवून ठेवला पृथ्वीवरती की लोक हवालदिल झाली. इंद्राचं इंद्रपद पहिलं डळमळलं नेहमीप्रमाणे. तो काय करावा प्रश्न आला की माझ्या कुठल्या शस्त्राने अस्त्राने त्याचा काहीच त्याच्यावर परिणाम होत नाहीये, काय करू मी? भगवान विष्णूंपाशी आले. विष्णूंनी एकच सांगितलं की तपश्चर्या करून ज्याचं शरीर तयार झालंय अशा शरीराची जर हाडं मिळाली तर त्याच्यापासून शस्त्र तयार करा, मग त्याचा मृत्यू होईल. चला बोला, कोण हाडं देतंय आपल्यातलं? आहे का तयारी कोणाची? मी सुद्धा नाही. पण इंद्रांनी विचारलं, महाविष्णू अशी हाडं देणार कोण? एक आहेत, त्यांची तपश्चर्याही भरपूर आहे, नामस्मरणही भरपूर आहे, अतिशय विद्वान आहेत.
आणि भगवंताच्या प्रेमाविषयी, भक्तीविषयी, धर्माविषयी चाड असणारी आहेत. त्यांच्याकडे जा. कोणाकडे? दधीची ऋषी. जनसेवे पायी कायाची जबाबी घाव सोसुनिया मनेरी जबाबी घाव सोसुनिया मनेरी जबाबी कैलासाचा नाथ कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाजीच्या दारी आज कंगना देवाजीच्या दारी आज ताळ बोलची बळी वाच माझ्या संग ताळ बोलची बळीला वाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज कंगना देवाजीच्या दारी आज कंगना देवाजीच्या दारी जनसेवे पायी काया झीज बांधी घाव सोसुनिया मने रिजवाली. मला त्रास झाला तरी चालेल, पण माझं शरीर जर दुसऱ्याच्या कामाला येत असेल तर ते द्यावं. आणि असं म्हणता क्षणी पत्ता कळला आणि महाविष्णू म्हणाले, थांबा, लगेच जाऊ नका, ऐका माझं. त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी अश्विनी कुमारांना पाठवा. का? अरे म्हणाले, त्यांच्या उपदेशामुळे त्यांना अमरत्व मिळाले. त्यामुळे दधीची काय आहेत हे अश्विनी कुमारांना नीट माहिती आहे. त्यांच्याशी नीट ओळख असते त्यालाच पाठवायचं असतं ना भेटायला. त्यामुळे त्यांना पाठवा. चालेल. इंद्राने अश्विनी कुमारांना आमंत्रण दिलं, या लवकर, आपल्याला महत्वाचं कार्य करायचं, देश कार्य, धर्म कार्य, राष्ट्र कार्य, आणि ह्याच्यात उतरायला लागणार. त्यामुळे भागवत आपल्याला नुसता या कथा भगवंताच्या लीलांचं नाही सांगत, राष्ट्रकर्म करायची वेळ आली तर करायला लागणार. म्हणजे थोडक्यात आपल्याला भागवत क्रांतिकारकांचं सुद्धा चरित्र शिकवतंय. नुसत्या देवांच्या लीला गुणवर्णन नाही. जर मला आता राष्ट्रीय कार्य करायची वेळ आली, चला आता जर मोदी साहेबांचा फोन आलाच, कारगिलवर जरा माणसं कमी पडतात, येत आहे का? थांबा जरा, दूधवाला यायचा आहे, हे आमचं उत्तर. अरे ते प्यायला शिल्लकच नाही राहिला, काय करणार? त्यामुळे असं जर राष्ट्रीय कार्य अचानक करायची वेळ आली तर आपल्या घरात कमीत कमी काहीतरी शस्त्र हवं. पुरंदर ज्या वेळेला लढवलाय मोरारबाजी देशपांड्यांनी, काय चरित्र आहे मोरारजींचं. मोरारजींनी जेव्हा गड लढवलाय तेव्हा दिलेर खान जेव्हा समोर आला, तो पराक्रम बघितला मोरारजींचा आणि म्हणाला, आमच्याकडे जर एखादा तुझ्यासारखा असताना आम्ही अख्ख्या भारतावर राज्य केलं असतं. पण म्हणाले, आमच्याकडे असं नाही ना, कोणी येतोच का आमच्याकडे? मोरारजी हसले, म्हणाले, येड लागले का काय तुला? अरे आमच्या राजाशी आम्ही एकरूप झालेलो आहोत गड्या, की तुला आम्हाला माहितीच नाही. दिलेर खान सांगतोय इतिहास, त्यावेळेला मुरारींबरोबर अख्खा गड लढत होता. घरातली स्त्री, लहान मुलं, म्हातारी माणसं जे हाताला येईल ते घेऊन लढत होते. स्त्रियांनी उकळतं तेल ओतलंय शत्रूवरती. म्हाताऱ्यांनी जे वरवंटा, जे काय असे उसळ मुसळ ते सगळं घेतलंय, सगळं फेकून मारलंय. आता काय मिक्सर फेकून मारणार?
पण इतका गड लढलाय हे म्हणतंय कोण? दिलेर खान. आणि विजय झाल्यानंतर खरा मोगलांची पद्धत अशी की हैदोस करावा, रक्त सांडावं, स्त्रियांच्या आबरू लुटाव्या, हे सगळं करावं गड जिंकल्यानंतर. पण तसं दिलेर खानाने काहीही केलं नाही. तो खुश झाला या सगळ्यावरती. काय शिवाजीची माणसं तयार आहेत हो. मग आम्ही ज्यांचा जय जयकार करतो, त्यांचं नाम गातो, त्यांच्या नावाने पोवाडे म्हणतो, मग आता जर माझ्या भारतावर महाराष्ट्रावर संकट आलं तर आम्हाला एक हिंदू म्हणून एक नको व्हायला? त्यामुळे आपल्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे की पुढच्या पिढीपर्यंत खरा इतिहास पोचवा. सगळ्यांनाच इतिहास माहितीये का? माहितीये? पुस्तकात आहे होय शाळेच्या, तो खरा नव्हे. जो खरा इतिहास आहे तो जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यांना वाचनाची आवड लावा. वाचन म्हणजे पुस्तक घेऊन वाचायची आवड लावा. आता परिस्थिती अशी आहे, जे प्रकाशनवाले आहेत ते आता आंदोलन करणार आहेत का? याच्यामुळे सगळंच माणसं इथे वाचायला लागलेत. पुस्तकांचा खप कमी झालाय, वाचण्याची आवडच संपली. मग अशी चरित्र त्यांना वाचायला द्या. अगदी बारीक बारीक आहे, पण इथे राष्ट्रीय कार्य सुद्धा आम्हाला भागवत शिकवतंय. करायची वेळ आली तर उभं राहायला लागणार. आणि अश्विनी कुमार सह सगळे देव दधीची ऋषींच्या आश्रमात आले. सगळ्यांचं स्वागत केलं. वा 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 म्हणाले. सगळे देव आज माझ्या आश्रमात आहेत. मला आनंद वाटला. सगळ्यांचं स्वागत केलं. मला बोला म्हणाले, काय काम आहे? आता बोलणार कोण हे पटकन हळद्या म्हणून. पण विष्णू म्हणाले, अश्विनी कुमारांवर जबाबदारी द्या, बाकी कोणी काही बोलू नका. ते अश्विनी कुमार दोघंही पुढे झाले. नमस्कार केला वाकून. म्हणाले, गुरुवर्य महाराज स्वामीराया, वृत्रासुर प्रचंड माजलाय, त्याचं काही ते थांबत नाहीये. आणि विष्णूंची अशी आज्ञा आहे की जो तपश्चर्या आहे, ज्यांनी तपश्चर्या केली, नामस्मरण केलंय, अशा जर व्यक्तीची ऋषींची हाडं मिळाली, त्याच्यापासून आपले जे मुख्य आहेत शस्त्र तयार करणारे विश्वकर्मा, ते एक शस्त्र तयार करतील आणि त्याच्यापासून त्याचा वध होणार आहे. कराल का मदत? आपण, आपली निवड झालेली आहे. असं सगळं त्यांनी सांगितलं. माझं सुद्धा हे 4 वाक्यात पूर्ण झालं. दधीची चेहऱ्यावर हसू आलं, गोड हसले. असं नाही म्हणाले, मी गेल्यानंतर माझ्या मुलांना काही बँक बॅलन्स, राष्ट्रासाठी जायचं. ते म्हणाले, आत्ता समाधी लावतो, घेऊन जा. म्हणून याचा उल्लेख सावरकरांनीही केलाय. दधीची ऋषींसम मम अस्थिंचे चक्र बनावे, बरोबर, सुदर्शन. या माझ्या अस्थिंचं नाही, पण कमीत कमी माझ्या विचारांचं तरी शस्त्र होऊ द्यावं. विचारांचं शस्त्र झालं तरी माणसं काय करायला बोलतात ना, त्याचाही चांगला परिणाम होतो पटकन. त्यामुळे दधीजी म्हणाले, आत्ता लगेच. ध्यानस्थ बसले, आपले प्राण पंचतत्वात विलीन केले, हाडं घेतली, विश्वकर्माने तयार केलं शस्त्र, त्याचं नाव ठेवलं वज्र. आणि वज्र तयार झालं. इंद्र परत आले, युद्ध सुरू झालं आणि त्या वज्राने त्याचं काम करायचं ते केलं. दधीचींच्या शस्त्रामुळे, त्या वज्रामुळे त्या वृत्रासुराचा वध झाला आणि सगळीकडे जय जयकार झाला. महाविष्णू भगवान की, भगवंताचा जय जयकार झाला. ते शस्त्र तयार झालं. म्हणून याचा उल्लेख तुकाराम महाराज करतात, महू मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवैस. सगळ्या संतांनी याचा गौरव केलाय. आमचे म्हणजे कसं, आमचं नामस्मरण हो, मारा माऱ्या वगैरे आम्हाला माहितीच नाही. तुकाराम महाराज सांगतायत, आम्ही जोपर्यंत मऊ आहोत तीपर्यंत ठीक आहे, पण नाठाळाचे काठी नक्की मारा वेळ आली तर. समर्थ सांगतात, धटासी वावे धट, उद्धटासी
उद्धट, मी उद्धट शब्द वापरलाय, वेगळा शब्द वापरलेला नाही. पण उद्धट आधी दोन शब्द सगळीकडे सारखे आहेत, शेवटचा शब्द वेगळा आहे. कळलं तर बघा, नाही तर राहू दे. आणि त्या अस्त्राने वध झाला वृत्रासुराचा आणि सगळीकडे भगवंताचा जय जयकार झाला. का? भगवंताच्या या वेगळ्या लीलेमुळे. तशी बघायला गेलं तर लीला वेगळीच आहे हो. दधीचींची निवड होणं म्हणून आपल्याकडे आता सैन्यात अजूनही दधीची अवॉर्ड दिला जातो. त्यांचं नाव विसरलेलं नाहीत अजून. त्यांनी एकदा हड दिलेत पण अजून चालू आहे ना. आणि तो अवॉर्ड ज्यांना मिळतो ते किती भाग्यवान असतील. आणि हे जे सगळे आता आपल्या सीमेवरती उभे आहेत हे सगळे दधीचीच आहेत आपल्यासाठी. मी आज घरातनं गेलोय सीमेवरती, परत येईन याची गॅरंटी नाही. म्हणून सीमेवरती प्रत्येक काम करणारा जो आहे त्याचं प्रत्येकाचं कौतुक आहे. जो जेवण बनवणार आहे, जो पेट्रोल पोचवतोय, जो डिझेल पोचवतोय, जो अन्न पोचवतोय, जो वेळेला शस्त्र पोचवतोय, जो सैन्यातल्या लोकांची करतोय, या सगळ्यांना सैनिकी शिक्षण दिलेलं असतं. का? वेळेला एखाद्या तुम्हालाही उभं राहायला लागेल. मग असं शिक्षण आपल्यालाही घेता यायला हवं असेल तर उपाय एकच. भागवत कथा झाल्यानंतर लगेच कराटे जॉईन करा, इलाज नाही. ते तर करायलाच लागणार, आता काळाची गरज म्हणून करायला लागणार. आणि असं त्या वृत्रासुराचा वध झाला आणि सगळीकडे जय जयकार झाला. राजा, काय सांगायचं तरी तुला? नुसतं नामस्मरण घेत होते पण ते नामस्मरणाचा परिणाम स्वतःच्या शरीरावर इतका झालेला होता की त्याच्यापासून शस्त्र तयार होऊन एखाद्याचा वध होऊ शकतो की जो कशापासूनच होत नव्हता पण त्या वज्रापासून झाला. म्हणून राजा, नामस्मरण का करायचं? तर देह शुद्ध करूनी भजनी बसावे, अनेकांचे नाठवावे दोष गुण. आपलं शरीर स्वच्छ पाहिजे. का? कारण ते धर्माकडे नेणारं आपलं शरीर आहे. म्हणून राजा, असंच कायम नामस्मरण करत राहा. आणि केल्याचा फायदा काय असतो हे पटवण्यासाठी पुढची कथा येते जी आपल्याला नेहमीची माहिती आहे. ती म्हणजे प्रल्हादांची कथा. सिद्धांत काय चाललाय? नामस्मरण आणि तपश्चर्या. आणि या नामस्मरण आणि तपश्चर्येच्या जोरावर अनेक अनेक कथा बघितल्या. आता ही आणखीन जरा थोडी वेगळी कथा. यामध्ये ज्यांच्या भावाचं चरित्र आपण पहिल्या दिवशी ऐकलंय, हिरण्याक्ष, त्यांचे दुसरे भाऊ हिरण्यकश्यपू, यांनी विष्णूने माझ्या भावाला मारलंय त्यामुळे आणखीन मी तपश्चर्या करणार, बदला. माझ्या भावाला मारलंस काय बघतोच. आणि या बदलेच्या ईर्षेने परत एकदा तपश्चर्येसाठी बाहेर पडला. ती दैवी शक्ती, त्याला असं वाटलं. कोणाला? हिरण्यकश्यपू. असं कोण कोणाला सांगताय? शुकदेवजी महाराज, राजा, असं कोण कोणाला सांगताय? सूत महर्षी, शौनकांना. असं कोण कोणाला सांगताय? केळकर बुवा मला सांग. सगळं लक्षात ठेवा. नवीन माणसं आले त्यांना सांगाय सगळे क्रम, उलटा क्रम सांगू नका हो. केळकर बुवा तेव्हा पण होते, आता पण आहेत बा. वाटत नाही त्यांच्याकडे बघू हे असे असतील म्हणजे. पण हा हिरण्यकश्यपू बाहेर पडला आणि त्याचा समज असा होता, दैवी शक्ती आपल्याकडे आली की आपण वाचणार. असा किती लोकांचा समज आहे आता सुद्धा. आम्ही नरसोबाच्या वाडीत राहतो, आम्हाला काही होणार नाही, जागृत स्थान आहे.
छत्रपतींच्या काळात तुळजाभवानी मंदिर फोडलं, आजूबाजूला राहणाऱ्यांना अफजल खानाने हाल हाल करून मारले. देवी आम्हाला हेच सांगते, ज्या भक्तांची मनगटात ताकद आहे तेच वाचणार आहेत, बाकी सगळे नाही हो काही होणार. फोटोला हार. जागृत देवस्थानाच्या बाजूला राहिलोय याचा अर्थ आम्ही वाचणार नाही, आम्ही ही कापलेत जाणार वेळेला. त्यामुळे मनगटात ताकद असेल म्हणून रामांचं चरित्र महत्वाचं का? रामांनी त्यांच्या जीवनात दोन महत्वाचे गुरु केलेत, विश्वामित्र आणि वसिष्ठ. वसिष्ठांनी रामांचं मन मजबूत केलंय, विश्वामित्रांनी रामांचं मनगट मजबूत केलंय. तरुण पिढीचं मन आणि मनगट मजबूत असावं लागतं, नाहीतर 10वीत कमी मार्क पडलेत म्हणून जीव देणारी मुलं जास्ती आहेत. त्यांचं मन मजबूत करा आतापासून. जाम मार्क मिळाले पाहिजे. तो तुला जाम मार्क तुला मिळालेत का? तू शाळेत असताना आपण काठावर पास होतो, मुलांकडनं अपेक्षा. आणि मुलं पण मार्क मिळवत आहेत 99.99. मी त्याला एकाला म्हटलं, अरे माझे 10वी 12वीची मिळून पण एवढे नाहीये. खाता तरी काय म्हटलं. तरी त्याचे वडील त्याला म्हणाले 1% गेला कुठे. कुठे गेला हे मी त्याला जाऊन सांगणार होतो, पण जरा कादीच्या मर्यादा येतात. अरे तू एवढे तर कमवले, तू तरी कमवलेस का तुझ्या आयुष्यात एवढे मार्क कधी? आणि इतकं त्यांना ते हॅमर सारखं करत राहायचं, हॅमर करत राहायचं, त्यामुळे ती मुलं बिघडतात. अभ्यास करायला पाहिजे हे 100% मान्य, करायलाच पाहिजे. नीट मुलांनी ऐका, नाही तर बुवांचं एवढंच वाक्य लक्षात ठेवलं, नाही मार्क मिळाले तरी चालतील जास्त. समाधानी असावं माणसाने, असं मुलं सांगतात वडिलांना. अभ्यास करायलाच पाहिजे, पण अभ्यास करायचा आहे तो केव्हा? प्रभाते मनी राम चिंतित पुढे वैखरी राम माधे. सकाळी अभ्यास करायचा पहाटे. बघितले ना पहाट कधी? पहाटे ना 4 वाजलेले बघितले? दुपारी वाजतात तसेच. छोटा काटा 4 वर, मोठा काटा 12, तसेच वाजतात. फक्त एम आणि PM चा फरक आहे. एकदा बघा तर, तो 2 तास अभ्यास करा, बाकी दिवसभर नाही काय. कारण तिथे रामप्रहर असतो, तुमच्या डोक्यात पक्क बसतं शिकलेलं. त्यामुळे त्या रामप्रहारात जितकं वाचता येईल तेवढा अभ्यास करावा. आणि हा हिरण्यकश्यपू बाहेर पडला, आपल्याला दैवी शक्ती वाचवणार, आपण ती दैवी शक्ती कमवून येऊया, ह्या त्या आशेवर तो निघाला. सोमनाथ मंदिर सुद्धा 17 वेळा फोडलंय गजनीने. 17. त्यावेळेला सुद्धा आजूबाजूची लोक वाचली नाहीत. त्यामुळे आपल्याला शस्त्रधारी व्हायलाच लागणार. आणि हा निघाला, आपला उद्धार करण्याच्या दृष्टीने निघाला, पण कसलं काय? हा निघाला त्यावेळेला याची पत्नी जी कयाधू ही गर्भवती होती. हा निघाला तपश्चर्येला म्हणून. हा निघाला आणि इंद्राला बातमी कळली की यांनी घर सोडलंय. आता इंद्राच्या मनात विचार आला, हा अजून गर्भ वाढतोय, हा आणखीन राक्षस व्हायला नको, हिच्या जो पोटात वाढतोय. म्हणून इंद्र आले आणि त्या कयाधूला घेऊन जायला लागले. तेवढ्यात वीणेची तार वाजली. जय जय रमा रमण श्रीरंग, जय जय रमा रमण श्रीरंग, जय जय रमा रमण श्रीरंग, जय रमा रमण श्रीरंग, जय पदार बिंदी सदा रमावा, पदार बिंदी सदा रमावा, मानस जय जय
इंद्रा काय कुठे निघाले स्वारी? तिला घेऊन जातो आता. कुठे? हे म्हणाले पोटात वाढतोय गर्भ, हा पण राक्षस होय. त्याची म्हणजे चांगली होती, इच्छा चांगली होती. नारद म्हणाले इंद्रा तू नेतोयस खरा, पण अशा स्त्रियांवर संस्कार करण्याची जबाबदारी कीर्तनकारांची आहे, ऋषींची आहे. तू नको घेऊन जाऊस, मी घेऊन जातो तिला, आणि मी त्याच्यासाठीच आलेला होतो. एवढ्यात तू दिसलास. नारदांनी कायाधुला घेतलं, आपल्या आश्रमात आणलं आणि तिला मंत्र दिला, नारायण 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 नारायण. कायम त्या नामात राहिली. कायम अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गृहीता घरी विदारी शय्ये वरिगती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तजिनी भगवत चिंतन करी. तिथे 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 जिथे जिथे ती काम करते तिथे कायम मुखात नारायण हा शब्द राहिला. परिणाम त्या नारायण शब्दाचा परिणाम इतका झाला तिच्या मनाला झाला आल्हाद, म्हणून जन्माला आला प्रल्हाद. तिच्या इतका मनाला तो आल्हाद झाला नारायण शब्दाचा, ती परत आली. तोपर्यंत हिरण्यकश्यप आलेले होते तपश्चर्या करून आणि वर मागून घेतलेले होते. काय? दिवसा मरण नको, रात्री नको, आकाशात नको, जमिनीवर नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, माणसाकडनं नको, देवांकडनं नको. काय राहिलं अजून? कोणाकडून नको? हा बघा, मला आठवत नाही असं नाही, पण तुम्ही किती जागे आहात आणि जागेवर आहात. सगळ्याला तथास्तु. भगवान महान नटखट आहे हो. हे सगळं त्याने मागून घेतलं. हा ठीक आहे, ओके, तथास्तु. अजून काय राहिले का? पण त्यांचं एक वैशिष्ट्य राक्षसांचं, ते पहिला वर मागताना काय मागतात? मला मरणच नको. अरे काय ताकद आहे देवा पुढे जाऊन हे म्हणणं, मला मरण नको. ते सांगतात नाही नाही असं काय नाही, ऑप्शन काढ, काय एबीसी असेल ना, काय ते हे नाही ते नाही ते नाही ते. पण वर मागून आले आणि परत राष्ट्रीय कार्य सुरू झालेलं होतं. तोपर्यंत लोकांना छळणं, देवपूजा बंद, माझीच पूजा, जे काय आता मीच आहे ते. आणि यांचं राष्ट्रीय कार्य सुरू झालं. प्रल्हाद इकडे आले, नाव ठेवलं प्रल्हाद, आणि त्याला येऊन सांगतो हिरण्यकश्यप, म्हण 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 बाबा बाबा बाबा, नारायण नारायण, म्हण म्हण म्हण, डॅडी 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 डॅडी. हे आवश्यक आहे. म्हण म्हण, मम्मी मम्मी मम्मी. दोन मुस्करात लावून द्यायचे वाटतात ना अशा. रक्त खवळतो हे दोघांनी. जे हाक मारून ओ देत आहेत ना, त्यांनाही असंच भटकव असं वाटतं. का नको त्या संस्कृती आपल्या घरात आणताय? मला सांगा, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. इंग्रज त्याच्या आईला कधी मातोश्री म्हणाले काय? आम्हीच मम्मी मम्मी. आणि मम्मीचा अर्थ माहितीये ना? एकदा डिक्शनरी काढून बघा, नसेल कळत हे झाल्यावर सांगेल इथले मर्यादा आहे. तो नाही, नारायण नारायण नारायण. वैतागला काय झालंय नारायण 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 सारखं? या घरात त्याचं नाव घ्यायचं नाही. तुझ्या सख्या काकाला त्यानेच मारलंय. या घरात त्याचं नाव घ्यायचं तर याद राख,
अजिबात चालणार नाही. नारायण नारायण. त्यांची जी थांबलीत ना, ते म्हणतात मी तरी काय करू, माझी मज झाली अनावर वाचा, छंद विठोबाचा लागलस. मी काय करणार, मी माझ्या वाचेला नाही थांबवू शकत आहे बाबा. म्हणून इतकं सगळं तो ऐके नाही. म्हणून नमरे या स्तवनेला, आमची कीर्तनी आर्या, नमरे या स्तवनेला पर्वत शिखरासी लोटीला खोली, परितो निर्भय चित्ती वाहे, परितो निर्भय चित्ती वाहे. नारायणास लाखोली राम 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 हरे हरे राम 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 सीतापती राम 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 रघुत्तम राम राम. काय म्हणतात मोरोपंत, नमरे यास्तवनेला पर्वत शिखरासी लोटीला खोली, ढकलून दिला. पण परितो निर्भय चित्ती वाहे, वा नारायणास लाखोली. आधी ला खोली ढकलला, आणि आता इकडे लाखोली. एकच शब्द आहे, फक्त जागा बदलली, फक्त थांबायची. आम्ही सुद्धा काय शुद्ध लेखन आमचं, आम्हाला आजोबांनी लिहून दिलं, लिही बाळा. आम्ही सर्व मिळून बैलगाडीतून कीर्तनाला गेलो. ही बघू शुद्ध लेखन आमच्या बाळाने लिहिलं. आम्ही सर्व बैल, शुद्ध लेखन आहे आमचं. पण ला खोली आणि लाखोली, तो काय करत होता, परितो निर्भय चित्ती वाहे. तो भगवंताचं मनातनं फक्त धाड दिशी लोटून दिला एका उंच कड्यावरून. पण तिथे भगवंताने येऊन त्याला तारलं, कितीही तारलं तरी याचं नारायण नाव थांबले ना. उकळत्या तेलात सोडला याला, पण याला सोडता क्षणी ते थंड. का? नारायण नारायण अखंड चालू होतो. होळी तिथे बसवला त्याला, तिच्या मांडीत त्याला बसवलं ना, आग लावून दिली. तिथे सुद्धा त्याला भगवंताने तारला. राणाजीने विष का प्याला भेजा, इथून आलो विषाचा प्याला, पण ते सुद्धा अमृत झालं. हरी विदेव जीवन प्राण आधार, ही अवस्था झालेली होती. आणि हे सगळं करता 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 एक दिवस मात्र संध्याकाळी सहन नाही झालं हिरण्यकश्यपूला. कुठे तू झाले? हे तेवढ्या शांत आवाजात, बाबा आता त्याच्या जमिनीवर उभे आहात, अजून कुठे आहे? तुम्ही म्हणाल तिथे आहे, पण नाही अशी जागाच नाही. भू जल तेज समीर रविशशी काष्ठा दिकी असे वरला. एवढं सगळं उरून तो जगदात्मा दशांगुली उरला. तो अजून सगळीकडे नाही अशी स्थिती नाही, नाही अशी जागा नाही बाबा. तोच विश्वंभर विश्वाचा करी दैन्य दूर नारायण. देवा अहो तो कुठे नाही, सगळीकडे आहे. तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. करी दैन्य दूर, करी
असं सुरू झालं. कुठे आहे भगवान? कुठे आहे तुझा देव? खांबा खांबांमधनं आवाज यायला. आहे तुझा देव? या खांबात आहे, या खांबात आहे, या खांबात आहे, सगळीकडे आहे हो बाबा. कुठे? हिरण्यकश्यपू पुढे आला. या खांबात आहे, आहे आणि फार दिशेची लाल कमाल. त्याच्यात भगवान नरसिंह प्रकट झाले आणि श्री महाराज प्रवचनात लिहितात, देव समोर आला तरी त्याचे हात जोडले नाहीत, त्याचा हात तलवारीकडे पाहिला गेला. हाच फरक असतो भक्तांमध्ये आणि असुरांमध्ये. प्रल्हाद हात सोडून उभे आहेत. नरसिंह आले, मांडीत घेतलं, उंबरठ्यात बसवलं. सकाळी नाही, रात्री नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, स्त्रीकडून नाही, पुरुषाकडून नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, नख आपली त्या पद्धतीचीच केले. देशीचे पोट फाडलंय. त्या मांडीतच तसाच पडून राहिला. पण भगवंतापाशी, नरसिंह भगवंतापाशी प्रल्हाद हात जोडून उभे आहेत. दाह थांबत नाही, दाह थांबत नाही. का? देतसे धरतीला तुमचा सोहळा, देतसे धरतीला तुमचा सोहळा, देतसे धरतीला तुमचा सोहळा. भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला.
महाविष्णु स्वरूप नृसिंह भगवान की भगवंतांचा अवतार झाला, पोट फाडलं, सगळे देव आकाशात जमा झाले, पुष्पवृष्टी झाली. काय चाललंय, काय अवतार. अवताराचं ड्रेपरी कोणी सेटअप केलेली? हिरण्यकश्यप. प्रल्हादाने सांगितलंय का असा आहे म्हणून? मला काय नकोय हे त्याने सांगितलेलं होतं, तसा वेश घेतलाय त्याने. म्हणजे हिरण्यकश्यपूचंही मन राखलंय भगवंताने. तुझी इच्छा पूर्ण करतो, घे बाबा, असा येतो तुला असा हवे. त्याला नुसतं पांडुरंग रूपात आला असतं तरी चाललं असतं, पण माझा देव आहे हे त्यांना एकदा दाखवायचं होतं. बस नखांची आग शांत होईना का? इतकी पाप. पाप याचा अर्थ मनातनं द्वेष. तो कोणी कधी करू नये हे चरित्र शिकवतं. शांत होईना, काय करू म्हणून औदुंबराच्या त्या फळांमध्ये ती नख घातली, तेव्हा शांत झालं. म्हणून नृसिंहांचं स्थान म्हणजे दत्तांचं स्थान कायम औदुंबरापाशी असतं आणि आपल्या जवळच औदुंबर आहे, औदुंबर क्षेत्र. असं ते शांत झाले, पण तरी शांत होईना. सगळे देव म्हणाले, जरा प्रल्हाद आता तुम्हीच पुढे जाण, त्यांना जरा शांत करा. प्रल्हाद पुढे आले. भगवंता, आपण दर्शन दिलं. देव म्हणतायत, प्रल्हादा काय हवंय ते मागून घे आता. ते म्हणाले, थांबा, यांचं जरा अवधूत एक पुरं करू द्या, पण त्यातून मागणं कर. पहिलं मागणं आहे प्रल्हादांचं, माझ्या वडिलांचा उद्धार करा. त्यांनी मला त्रास नाही होऊ दिलाय. त्रास तुम्हाला झालाय देवा, माझ्यासाठी तुम्हाला प्रकट व्हायला. त्यांनी मला त्रास नाही दिला. काही नको वडिलांना. अरे तो होणारच आहे, अजून काय हवंय सांग. म्हणाले, याच्या पुढल्या पिढीत जर माझ्या पिढीतलं कोणी जर चुकीचं वागलं तर त्याला तुम्ही कन्फर्म तिकीट काढणार नाही, थोडक्यात त्याला मारणार नाही, त्याला शासन करणार नाही. ठीक आहे, चालेल, ओके. तुला काय हवंय? मला काय द्यायचं झालं तर हा कल्प आयुष्य व्हावे तया माझी असं कल्याण करी रामराया जनहित विवरी. दास म्हणे आम्ही केले पावलो तैस नाही. काही नको. काय देऊ तुला? काय देऊ? काही नाही. हेच दान दे का देवा, तुझा विसर एवढंच द्या. अजून काय देऊ? आता विश्वात्मके देवी येणे वाक्य. काही नको. माझ्यासाठी म्हणून काही नको. कल्याण करायचं असेल तर सगळ्यांचं करा, स्वतःसाठी काही नाही. हे दोन पास झाले, यांचा उद्धार करा. आणि जो माझ्या पुढल्या पिढीत कोणी असा चुकीचा वागलाच तर त्याला शासन करताना तो माझ्या पिढीतला एवढं फक्त ध्यानात ठेवा. काही नको. अशी प्रल्हादाने भरपूर देवांची प्रार्थना केली, ते वर सगळे पूर्ण केले. आणि नृसिंहांनी अवतार कार्य केलं. कशासाठी? तपश्चर्या आणि नामस्मरण. हा सिद्धांत आपला चालू आहे. आणि प्रल्हादांनी असं पुढे अनेक वर्ष आपलं साम्राज्य भोगलंय नामस्मरण करत असताना. हेही सांगायला लागतं. पण भक्त म्हणजे कायम बावळटच असला पाहिजे असं नाही. तो राज्यकारभारही चांगला करू शकतो. हे प्रल्हादाने आणि ध्रुव बाळांनी त्यांच्या जीवनचरित्रातून दाखवून दिले. त्यामुळे उत्तम असं राज्यकारभार केला पुढे. आणि आजच्या दिवसाची शेवटची कथा आपल्याला आता बघायची. नामस्मरण आणि तपश्चर्या हे जर तुमचं भरपूर असेल तर देव कृपा करतोच करतो. अशी प्रल्हादांवर झाली. आपल्यावर नाही का होणार? प्रल्हादांचं वय बघा, आपल्यावर पण होईल ना कधीतरी अशी कृपा. मग अशी कृपा संपादन करण्यासाठी नामस्मरण प्रचंड गरजेचं आहे. आणि आजोबा आमचे कीर्तनात कायम सांगायचे, तपश्चर्या खरी कोण करते? ते राक्षसच करत असतात. ते चुकीच्या मार्गाने करतात खरं, म्हणजे चुकीसाठी करतात म्हणून खरं, पण तपश्चर्याचा काय जोर असतो त्यांचा. ते डळमळत नाहीत अजिबात. ते सही करून घेतातच त्या पेपरवरती, त्याशिवाय जातच नाहीत ते.
ही सगळी मागणी पूर्ण करतो आणि मी जातोय परत. तसेच त्रिपुरासुर, हे त्रिपुर म्हणजे 3 भावंड आहेत. एक असुर नव्हे, हा 3 भाऊ आहेत. आणि 3 भाऊ सुद्धा असेच पराक्रम खरा, पण लोकांना त्रास देणार, चांगल्याच ठिकाणी. आणि या 3 भावंडांनी प्रचंड तपश्चर्या केली भगवंताची आणि वरदान मागून घेतलंय. काय? आम्हाला आकाशात उडणारी 3 शहरं द्या. आकाशात उडणारी 3 शहरं ती द्या आम्हाला. भगवंताने तथास्तु म्हटलं लगेच. पहिलं जर मगाशी सांगितल्याप्रमाणे ते आहेच, आम्ही कधी मरण नको, ते शक्य नाही. पुढे 3 शहरं द्या आकाशात उडणारी. भगवंताने तथास्तु म्हटलं. यांना 3 शहरं मिळाली आणि मिळाल्यानंतर ताकद जशी वाढली तशा त्या शक्तीचा माज आला. माज आल्यानंतर कार्य सुरू झालं. यांना त्रास द्या, त्यांना त्रास द्या, त्यांची घरं लुटा, स्त्रियांच्या आबरू लुटा सुरू झालं. थांबेच ना. मग कुठेतरी भगवान शंकरांना प्रार्थना केली गेली. देवा, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवानी सहितं नमामि. भगवंता, कैलासनाथा, कर बाबा आता ह्याच्यात काहीतरी. का कर? कारण तू संवाद करूही शकतोस, ती थांबवू शकतोस. आणि तुला भोळा म्हणतात रे, भोळा आहेस. आम्ही तुझी नसेल केली उपासना देवा, पण जी काय केलं ना ते सगळं पुण्य घे, पण ह्याला आवर आता वास. का? कारण ही 3 शहरं वरती उडत राहायची. जिथे जिथे उजेड दिसेल तिथे तिथे ही शहरं थांबायची. सगळ्या त्या गावातल्या लोकांना प्रचंड त्रास द्यायचा, तिथलं सगळं लुटून न्यायचं. तरुण स्त्रियांची आबरू लुटली जात होती. हे सगळं सुरू झालं. हे सहन होईना. ऋषींनाही त्रास व्हायला लागला. यज्ञ चालवून देत नाहीयेत, कारण उजेड दिसला खाली येणार. त्यामुळे लोक त्यावेळेला सगळं काळोख करून बसायचे. नकोच, हे संकटच नको आपल्यावर. म्हणून भगवंताने या 3घांना युद्धाचं आव्हान दिलं आणि युद्ध सुरू झालं. भगवान शंकरांसारखे सुद्धा 7 दिवस लढतायत, पण जय काय हातात येईना. रोज किती युद्ध चाललंय. शंख वाजला की युद्धाला सुरुवात, संध्याकाळ शंख. पण ह्या 3घांवर काही परिणामच होईना या त्रिशूळाचा. आणि 8व्या दिवशी मात्र देव, महादेव शंकर असून सुद्धा थोडे खजील झाले. हो, काय यांचं, काय एवढी यांची ताकद आहे की माझ्याकडनं एक भाऊ मरत नाहीये. 3 नको, एक तरी. आणि तेवढ्यात नारदांची स्वारी प्रकट झाली. नमस्कार केला भगवंताला. देवा, काय झालं? असे का बसलात डोक्याला हात? अरे म्हणाले, असं असं सगळं तुला माहिती ना. पण म्हणाले, जय मिळत नाही. काय करू मी तरी? सगळे प्रयत्न झाले, त्रिशूळ काय कामच करत नाही. नारद हसले आणि म्हणाले, देवा, सांगू का एक गोष्ट? सांग लवकर. 1 वाजता कथा संपवायची, लोकांना भूक लागली. देवा, तुमचं त्रिशूळ प्रामाणिक आहे. म्हणजे म्हणाले, ह्या 3 असुरांनी त्यांच्या शहरांमध्ये असे काही तपस्वी बसवले जे नाम घेतात. ते नाम त्यांचं रक्षण करते. आणि त्यामुळे मी म्हटलं तुमचं त्रिशूळ प्रामाणिक आहे. ते नाम गातायत ना आतमध्ये, त्यामुळे त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून असे बोलत असतात बाहेर, काय होतंय, पूजा अर्चा कसल्या करता, हे करता, ते करता, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही.
त्या नामस्मरणाचा परिणाम काय हे आपल्याला ही कथानक सांगतं. स्वतःच्या घरात सगळे बसलेले असतात, जपताप्य करत, अभिषेक सगळे चालू असतात, टीव्हीवर मात्र बोंबलायचं, काही करू नका, हे सगळं फुकट आहे, आणि काही होणार नाही, असे सगळे अनमोल आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. नारदा, उपाय काय? हे सगळं सोड, आता कळलंय की माझं त्रिशूळ प्रामाणिक आहे, ते काय काम करत नाही. उपाय आपले चिरंजीव. बोलवा, कोण? भगवान मंगलमूर्ती, बुद्धिदाता, विघ्नहर्ता. काय करू? बोलून तर घ्या. आणि महागणपती आले हो. कसे आले? नाचत, डुलत, मस्त आले. चेहऱ्यावर गोड हसू आहे, आणि ते हसू बघूनच पहिलं भगवान शंकरांना बरं वाटलं. हा आलाय म्हणजे आता काम झालं. गणपती हा जिव्हाळ्याचा विषय आहे प्रत्येकाचा. सगळ्या चेहऱ्यावर हसू आलं बघ, जिव्हाळ्याचा विषय आहे गणपती. आल्या बरोबर पिताश्री, काय काम? काय काम? ह्यांना विचारा, यांनी बोलवले. देवा, आपल्याला एक काम करायचंय. काय करायचंय? आपल्याला वेश पालटून त्या 3 शहरांमध्ये जायचंय, आणि जे तप करतायत त्यांचं तपभंग करायचंय, आणि आपल्याला परत यायचंय. प्लॅन तयार होता नारदांचा. तुम्ही तयार आहात ना? चला. राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ. आणि दोघांनी वेश पालटला. काय दिसले असतील गणपती. आधीच मस्त गोड गुबगुबीत, मस्त चेहरा डोळ्यासमोर आणा, पार्लेजी वरच्या पुड्यावरच मस्त. हा मस्त तो तुळतुळीत गोटा वगैरे झाला, ती शेंडी रोडते मानेवर, असं तो पंचा बांधला, मस्त की पटुवेश धारण केला, आणि दोघे शिरले त्या शहरांमध्ये. जे तप करत होते वाईट कामासाठी त्यांना थांबवलेत. हा विषय नीट लक्षात घ्या. ज्यांच्यापासून त्रास होतोय म्हणून तप थांबवलेला आहे, ते म्हणतायत ते वाईट नाहीये, पण इथे शत्रूचा विजय होतोय. त्यांना तिथनं त्यांची बुद्धी निकामी केली भगवंतानी, आणि ते दोघेही परत भगवान शंकरांपाशी आले. हा, आता बघूया. आणि भगवंताने जे त्रिशूळ सोडलं, या तिन्ही भावंडांचा वध भगवंताने केला, म्हणून ती आपण साजरी करतो, ती त्रिपुरारी पौर्णिमा. शब्द नीट ऐका, कॅलेंडरवर नीट वाचा. त्रिपुरारी, त्रिपुरी नव्हे. त्रिपुरी जर म्हटलं तर परत 7-12 त्या तिघांच्या नावावर झाला. त्रिपुरारी, आरी म्हणजे जो शत्रूला आरी लावतो तो. हा, म्हणून मुरारी, कैटभारी. हा शब्द फक्त पुजारीला लावू नका. लावायला हरकत नाही, पण जे पूजेच्या मध्ये मध्ये नको ती लुडबुड करतात त्यांनाही भगवंत आरी लावतो. काय करून होणार आहे? हे ज्यांचं तोंड असतं त्यांना नक्की आरी लागते. पण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी झाली का? भरपूर दिवे लागले, भगवंताचा जय जयकार झाला, आणि भगवंताचा जय जयकार अशा पद्धतीने झाला की फक्त कैलास नव्हे, अख्खी पृथ्वी भगवंताचं जय जयकार करते. का? या तिघांपासून आमची सुटका झाली. म्हणून देवा, अशीच कृपा आमच्यावरती ठेवा. अशीच आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची. हे पद झालं, आरती होईल. आरती नंतर सगळ्यांना महाप्रसाद आहे, तो शांतपणे सगळ्यांनी घ्यायचा आहे. कुठेही अन्न पानात टाकायचं नाही, अन्न खाली सांडून द्यायचं नाही. हा उत्सव तुमचाच सगळ्यांचा आहे असं समजून वागा. नसेल मिळालं तर मागून घ्या, पण अन्न पानात टाकू नका. लहान मुलांनी घेतानाच थोडं घ्या. नीट सगळं अन्न संपवा. तो प्रसाद आहे, महाराजांचा प्रसाद आहे, भागवताचा प्रसाद आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी त्याची काळजी नक्की घ्या. एवढी प्रार्थना करूया आणि भगवान शंकरांना एकदा विनवणी करूया. आणि
आणि मग आपल्या आरतीकडे वाटचाल. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा.